नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. शिरडोनमध्ये भरणार रविवारी संवाद साहित्य संमेलन. साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरडोन आयोजित 12वे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर साहित्यनगरी सैनी सांस्कृतिक भवन कन्या शाळेजवळ शिरडोन तालुका शिरोळ येथे रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वास बालेगेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप पाटील हे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून शिरडोनचे सरपंच सागर भंडारे यांच्या हस्ते, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन माधवराव गाडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण व अध्यक्षीय बीजभाषण. पुरस्कार प्राप्त मान्यवर माजी सैनिक विकास शिंगे यांना शिरडोन भूषण, वजीर रेखू फोर्स औरवाड यांना सामाजिक कार्य, डॉक्टर सुनील पाटील यांना समाजसेवा, तसेच कवी भारत सातपुते लातूर यांच्या जागरण या कवितासंग्रहास, मनोहर भोसले यांच्या हराकी या कादंबरीस आणि रंगराव बन्ने यांच्या अखेर बाणपटला या कथासंग्रहास स्वर्गीय पारेसाहेब आलीघाटे स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्राध्यापक शांतीनाथ मांगले व मारुती मांगोरे यांचे कथाकथन आणि प्रसिद्ध कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी मनोहर भोसले, शिवाजी गायकवाड, विजय पवार, राजगोटा पाटील, श्रीमती माणिक नागावे, संजय सुतार, रंगराव बन्ने, कवी सरकार, महेश काळिंगे यांचे कवी संमेलन होणार आहे. या कार्यक्रमास PM पाटील, सागर आडगाणे, रावसाहेब पांधारे, राहुल गंजेरे, प्रदीप पाटील, अण्णासोत चकोते, पोपट चौगले, श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी दिलीप कोळी, कुमार पाटील, संजय मालगावे, विलास चौगले, लता काकडे, कमल बिरोजे, जगन्नाथ बिरोजे, महावीर कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी शिरडोनहून रंगराव बन्ने, बारवाड. आम्हाला ते वक्ते चांगले वाटले ते आम्ही त्यांनाच आम्ही शिरडोनच्या साहित्य संमेलनामध्ये आणतो आणि इंटरनेटची जास्त प्रभाव लहान मुलांच्यावर पडत आहे. मोबाईलचं ते कमी व्हावं आणि आपलं हे साहित्य संमेलन आता चांगलं म्हणजे गाजत आहे आमचं इथं आणि प्रत्येक नागरिकाने आणि युवकाने हे साहित्य संमेलन उपस्थित लावावं. आणि जगदीश खेबडकरांच्या वेळी म्हटले होते, खेबडकर साहेबांनी, की साहित्याने म्हणजे मनाची मशागत होते आणि पुस्तकाने मस्तक चांगलं घडवतंय हे आम्हाला त्यावेळी बिरुदवाक आलं. आणि त्यावेळीपासून आम्ही वर्षाच्या शेवट रविवारी आम्ही हे साहित्य संमेलन भरवत असतो.